नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा अशा पद्धतीचे लग्नात मिळालेले उपरण्यांचा रिव्ह्यू। तुमच्याकडे बघा भरपूर सारे असे साचलेले असतात, लग्नामध्ये भेटतात असे टोपी उपरणं, तर त्यातलेच उपरणे आहे आणि यांचाच रिव्ह्यू आपण खूप सुंदर किचन साठी एक डेली यूज होणारी आयडिया बघणार आहोत। तर तुमच्यासाठी नक्कीच युजफुल ठरेल, तर प्लीज 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 लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तर मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी अशा पद्धतीचा व्हाईट कलरचा कपडा घेतलेला आहे। तुम्ही अशा पद्धतीने लग्नात मिळालेले जे उपरणे असते ना टोपी उपरण्यातले, तर हे घेतले तरी चालेल। हे पण प्युअर कॉटन असते आणि कॉटनचंच फॅब्रिक घ्या, कोणताही असू दे तुमचं, पण फक्त कॉटनचंच घ्या आणि व्हाईटच कलर पाहिजे असं काही नाही। कोणताही कलर तुमच्याकडे कॉटन मधला असेल तर तो तुम्ही इथे घेतला तरी पण चालेल। तर हे 2 पीस घेतलेले आहे आणि त्याचबरोबर मी इथे कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे। तुम्हाला ही लावायची असेल तर लावा, ऑप्शनल आहे, नाही लावली तरी पण चालेल। आता याचं माप सांगते। तर बघा 9 बाय 9 इंचाचा हा एक चौकोनी पीस घेतलेला आहे आपण शॉपिंग बॅगचा। जर तुम्ही शॉपिंग बॅग नसेल वापरणार तर तुम्ही साईडला काढून ठेवू शकता आणि फक्त या 3 बाजूने स्टिच करायचं आणि इकडचा पार्ट ओपन ठेवायचा। आणि शॉपिंग बॅग लावणार असाल तर माझ्यासारखं सिंपली अशा पद्धतीने शॉपिंग बॅग ठेवायची आणि यावरती स्टिच करायचं। आणि लक्षात ठेवा, दोन्ही आपले जे मेन फॅब्रिक आहे ना ते खालच्या साईडने आणि वरतून शॉपिंग बॅग आहे। तर चला आता आपण या 3 बाजूने स्टिच करूया। तर या पद्धतीने आपण जिकडनं शॉपिंग बॅग आहे त्याच साईडने 3 बाजूने स्टिच करून घेत आहोत। आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल तो आपण कट करून घेऊ, पण त्या अगोदर मी इथे बघा कॉर्नरला अशा पद्धतीने तिरपी स्टिचिंग केली आणि एक्स्ट्राचा फॅब्रिक कट केला। या पद्धतीने आपण हा इकडचा पार्ट आहे तो ओपन ठेवला। आता शॉपिंग बॅग मधून आपल्याला हा पलटीने मारता जे 2 मेन फॅब्रिक आहे ना, इथून आपल्याला हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे या पद्धतीने। म्हणजे आपली कापडी शॉपिंग बॅग आहे ना ती बरोबर मध्यभागी जाणार आहे आणि दोन्ही साईडने आपलं मेन फॅब्रिक आहे ते येणार आहे। बघा या पद्धतीने व्यवस्थित त्याचे कॉर्नर आहेत ते आपण बाहेर काढून घेऊ आणि यावरती पुन्हा आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने। आणि बघा या पद्धतीने आपण दाबटीप देऊन घेत आहोत। दाबटीप दिल्यामुळे पण खूप मजबूती येते आणि टिकतं पण जास्त दिवस। ठीक आहे, अशा पद्धतीने। तर बघा अशा पद्धतीने आपण यावरती दाबटीप पण देऊन घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला अजून 3 पार्ट आहे ते रेडी करून घ्यायचे। तर बघा मध्यभागी आपली कापडी शॉपिंग बॅग गेली आणि खालून वरून आपला मेन फॅब्रिक आहे तो आलेला आहे। तर मैत्रिणींनो, जसा 9 बाय 9 इंचाचा पार्ट आपण हा रेडी केला सेम त्याच पद्धतीने मी अजून 3 पार्ट आहे ते पण रेडी करून घेतलेले आहेत। बघा 9 बाय 9 इंचाचे, याच्यामध्ये पण आपण मध्यभागी शॉपिंग बॅग घातलेली आहे आणि पलटी मारून याला पण जसा आपण हा फॅब्रिक स्टिच केला सेम त्याच पद्धतीने आपल्याला अजून 3 पार्ट होते ते मी स्टिच करून घेतलेले। आता हे 4 पार्ट रेडी झाल्याच्या नंतर हे मी जरा वेळ साईडला ठेवते आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला अजून हे 2 पीस आहे ते कट करून घ्यायचे। तर हे चौकोनी पीस आहे, आता याचं माप सांगते किती घेतलेलं आहे ते। आणि इथे पण मी इथे एक कापडी शॉपिंग बॅग घेतलेली आहे। तर बघा 11 बाय 11 इंचाचा हा एक चौकोनी पीस आहे, 11 बाय 11 इंच आणि हे आपले 9 बाय 9 इंचाचे पीस होते। 1 2 3 4। ठीक आहे, आता त्यानंतर यातला एक जो पार्ट आहे हा मी जरा वेळ साईडला ठेवते आणि एका पार्टला आपल्याला जे अस्तर आहे ते जोडून घ्यायचंय। तुम्ही असं जोडून घेतलं तरी चालेल किंवा असं जोडून घेतलं तरी चालेल। तर चारही साईडने आपण हे अस्तर जोडून घेऊ। तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा, म्हणजे ज्या ताईंना शिवायचं असेल तुमच्या मैत्रिणींमध्ये ग्रुपमध्ये नक्की शेअर करा। तर एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो पण मी कट करून घेतलेला आहे आपण शॉपिंग बॅग जोडून झाल्याच्या नंतर। आता यानंतर आपल्याला इथे चारही बाजूचा सेंटर आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करून मार्क करून घ्यायचा आहे। बघा इथे मी गर्द पण करून घेत आहे आणि जिकडनं आपला मेन फॅब्रिक आहे ना त्याच साईडने आपण इकडनं सेंटरला मार्क करून घेतलेला आहे बघा या पद्धतीने। तर चारही साईडने आपण सेंटरला मार्क केला। आता त्यानंतर हे 9 बाय 9 इंचाचे जे पीस होते ना, जिकडनं ओपन पार्ट ठेवलेला होता ना त्या बाजूचा आपल्याला इकडनं सेंटर काढून घ्यायचा आहे आणि हा सेंटर पॉईंट आणि आपण हा जो खालचा 11 बाय 11 इंचाच्या पार्टचा जो सेंटर पॉईंट आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने मॅच करून सेंटरला सेंटर लावून घ्यायचा आहे। बघा दुसऱ्या साईडने पण मी इथे रफली अगोदर करून दाखवते, नंतर पुन्हा एकदा तुम्हाला ठेवून दाखवणार आहे व्यवस्थित। तर बघा अशा पद्धतीने चारही जो फॅब्रिक होते 9 बाय 9 इंचाचे त्याचे आपल्याला बरोबर अशा पद्धतीने सेंटरला मार्क करून घ्यायचा आहे आणि खालचा जो मोठा पार्ट आहे ना चौकोनी 11 बाय 11 इंचाचा
त्याच्या बघा दोन्ही चारही बाजूने असं आपण समोरासमोरची बाजू अगोदर समोरासमोर ठेवून घेतली. त्यानंतर हा जो 11 बाय 11 इंचाचा अस्तर आपण ठेवलेला होता ना, तो अशा पद्धतीने आपल्याला यावरती ठेवून घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा समजावून सांगते. तर बघा अशा प्रकारे आपण या अगोदर 4 पार्ट रेडी केले होते ना, त्याचा आपण सेंटर काढून घेतला. 11 बाय 11 इंचाच्या पार्टचा पण सेंटर काढून घेतला आणि या पद्धतीने समोरासमोरील बाजू अगोदर आपण अशा पद्धतीने ठेवून घ्यायची, सेंटरला सेंटर मॅच करून. तर बघा चारही बाजू आपण अशा पद्धतीने ठेवून घेतल्याच्या नंतर आता आपण जो मेन फॅब्रिक ठेवलेला होता व्हाईट कलरचा कपडा, तो आपण या स्टेजला ठेवून घ्यायचा आणि एवढा पार्ट ओपन ठेवायचा आणि सर्व बाजूने स्टिच करून. आणि बघा ही जी कापडी शॉपिंग बॅग आहे ना, ती आपली खालच्या साईडने आलेली आहे. आता आपण स्टिच करून घेऊ. तर आता मैत्रिणींनो, तुम्हाला आयडिया आली असेल आपण काय बनवत आहोत त्याची. तर किचनमध्ये म्हणा किंवा पोळ्यांच्या डब्यात ठेवण्यासाठी आपण रोटी रुमाल म्हणा किंवा रोटी कवर आहे ते बनवत आहोत. तर बघा जिकडनं ओपन पार्ट होता ना, इथपर्यंत मी स्टिच केला. इथे आपण लॉकची टीप देऊन घेतली आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक असेल ना, तो आपण या स्टेजला कट करून घेऊया. तर यानंतर मैत्रिणींनो, जिकडनं आपण हा ओपन पार्ट ठेवलेला आहे, तर इथून तुम्हाला खूप सारे असे कापडं दिसतील बघा. तर याच्यामधून तुम्हाला व्यवस्थित असा जो आपल्याला आपण जे 4 वरचे पार्ट जोडलेले आहेत ना, तिथूनच आपल्याला हा कपडा आहे तो टर्न करून घ्यायचा आहे बाहेरच्या साईडने. जेव्हा तुम्ही इथपर्यंत शिवत येताल ना, त्यावेळेस तुम्हाला ते समजणारच आहे. तर बघा या पद्धतीने आपण आहे, तुम्हाला जर ओपनिंगचा पार्ट थोडासा मोठा ठेवला तर अगदी इझिली ते आहे तुमचं पलटी मारल्या जाणार आहे या पद्धतीने. बघा अशा पद्धतीने आपण हा जो पूर्ण कपडा आहे तो बाहेर काढून घेतलेला आहे. तर बघा इथनं आपला ओपन पार्ट होता आणि इथून आपण हा कपडा बाहेर काढून घेतलेला आहे पूर्णपणे. ठीक आहे. त्यानंतर बघा हा जो ओपन पार्ट आहे ना, हा आपल्याला अशा पद्धतीने पकडून यावरती पण स्टिच करायचं आहे. पूर्ण चौकोनावरती आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या माहितीसाठी सांगते, या अगोदरही मी रोटी रुमालचे वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या डिझाईन मधले कवर म्हणा किंवा रुमाल आहेत ते बनवून दाखवलेले आहेत. तेही तुम्ही नक्की बघा, युट्यूबला सर्च करा वर्षा फॅशन रोटी रुमाल, तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. तर अशा प्रकारे आपण या पार्टवरती दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपला हा रोटी रुमाल म्हणा किंवा रोटी कवर बनून तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये चपात्या पण ठेवून दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, आपले जे रोटी रुमाल आहे तो बनवून तयार झालेला आहे. तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकता, टोपल्यात ठेवू शकता, पोळ्यांच्या डब्यात पण ठेवू शकता. अशा पद्धतीने तयार झालेला आहे. आता मी तुम्हाला याच्यामध्ये काही चपात्या पण ठेवून दाखवते. तुम्ही भाकरीसाठी चपातीसाठी अशा पद्धतीचं रोटी रुमाल आहे तो बनवून ठेवू शकता. आणि आपल्या ज्या चपात्या आहेत म्हणा, पोळ्या आहेत, त्या नरम आणि गरम ठेवण्यासाठी, फ्रेश राहण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. आता ऑनलाईन महाग मिळणारा तुम्ही नक्कीच या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने ट्राय करू शकता. आणि ती फक्त लग्नात मिळालेल्या उपकरणांपासून आपण ही आयडिया आहे ती बनवलेली आहे. आणि पातळ होतं त्यामुळेच मी इथे कापडी शॉपिंग बॅगचा मध्ये वापर केलेला आहे. तुम्ही जर जाड कॉटनचा कपडा घेतला तर तुम्हाला मध्ये शॉपिंग बॅग वापरण्याची पण गरज नाही. तर नक्कीच तुमच्यासाठी आजची आयडिया आहे ती युजफुल ठरली असेल. तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. त्याचबरोबर मैत्रिणींनो, तुम्ही हे टोपल्यामध्ये पण ठेवू शकता आरामात. अशा पद्धतीचं आहे आणि कवर पण करू ठेवू शकता. आणि तुमच्या ज्या चपात्या आहेत, पोळ्या आहेत, त्या नरम राहण्यासाठी नक्कीच अशा पद्धतीच्या रोटी रुमालचा तुम्ही वापर करू शकता. आणि धुवून पुन्हा पुन्हा वापरू शकता, वॉशेबल आहे. आणि तुम्ही असेच 1-2 बनवून ठेवले तर तुम्ही एक ज्या दिवशी धुवायला असेल त्या दिवशी दुसऱ्याचा वापर करू शकता अशा पद्धतीने. आणि बघा भरपूर असे आपलं टोपलंभर त्याच्यामध्ये ज्या पोळ्या आहेत, चपात्या आहेत, त्या आरामात ठेवू शकता. ऑनलाईन घ्यायची आता तुम्हाला गरज नाही, घरच्याच साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता या पद्धतीने. तर याचं शिवून मधलं याचं माप किती राहिलेलं आहे ते सांगते, कारण की आपण 11 बाय 11 इंचाचा पीस घेतला होता. तर बघा आपला 10 बाय 10 इंचाचा हा जो मधला चौकोन आहे तो तयार राहिलेला आहे. आणि त्यानंतर हे कडेचे 9 बाय 9 इंचाचे चौकोनी पीस घेतले होते. तर ते बघा शिवून आपले 8 बाय 8 इंचाचे राहिलेलं आहे.